22 तारखेला दापकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत एक मिसिंग प्रकरण दाखल झाला होता। अक्षय नागलकर असा मिसिंग व्यक्ती आहे असा प्रकरण दाखल झाला होता। त्याच्यानंतर 2 दिवसानंतर काही आम्हाला जे माहिती भेटली होती प्राथमिक की याच्यामध्ये काही गुन्हा झालेला आहे अशा माहिती भेटल्यानंतर 8 पथक रवाना झाले होते आणि त्याच्यानंतर असा आढळल्यास पोलिसांना की त्याचा मर्डर झालेला आहे। त्याच्यानंतर मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता आणि वेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही 8 आरोपी आहे त्यांना अटकेसाठी एसडीपीओचा पथक होतं, एलसीबी आमचा लोकल क्राईम ब्रांच स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक होते, पोलिसांचे पथक होते, असे वेगळे पथक स्थापन करून 8 जे मेजर आरोपी आहे, मेन आरोपी आहे त्यांना 48 आवर्स मध्ये अटक केलेली होती अकोला पोलिसांनी आणि नंतर त्यांचा पीसीआर घेतला होता। एक जे फरार आरोपी होता शिवा माडी तो आज अटक झालेला आहे। बैतूल मध्ये आमची टीम गेली होती, बैतूल मधून त्यांना अटक केलेला आहे आणि त्याचा आज पीसीआर सुद्धा भेटलेला आहे। जे काही इतर जे आमचे आरोपी आहे ते पण आमचा एक अहिल्यानगर मधून अटक झाला होता, एक भुसावळ मध्ये टीम गेली होती तिथून अटक झाला होता। गुन्हा हे क्लिष्ट स्वरूपाचा होता कारण की हे गुन्ह्याचा एक कॉन्स्पिरसी करून हे लोकांनी पूर्व प्लॅनिंग करून हे गुन्हा केलेला होता आणि याच्यामध्ये असा या लोकांना संभ्रम होता की जर बॉडी पोलिसांना आढळल्यास नाही, जर बॉडी भेटणार नाही तर यांच्यावर काही गुन्हा होणार नाही, किमान काही पोलिसांकडे जर पुरावा नसल्यास तर त्यांना काही सजा भेटणार नाही। परंतु क्रिमिनल लॉ मध्ये असे भरपूर तरतूद आहे, जेव्हा कॉर्पस डिलेक्ट आहे म्हणजे बॉडी जेव्हा भेटतात नाही तरी सुद्धा आपण गुन्हा दाखल करून जे काही पुरावे आहे, जर पुरावा नष्ट केला आहे तर पुरावा नष्ट करण्याचा कलम लावून इतर आम्ही तपास सुरू करू शकतो। तर तसा तपास सुरू केला होता अत्यंत प्रोफेशनल रित्याने, म्हणजे आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स, फॉरेन्सिक अनालायझर्स, केमिकल अनालायझर्स, नंतर सन गाडगे बाबा बचाव शोध पथक, एसडीपीओचा पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी एक सर्च ऑपरेशन राबवला होता। याच्यानंतर आम्हाला जे आमचा मृत व्यक्ती आहे अक्षय नागलकर त्याचा, कारण की यांनी मृतदेह जाळलेला होता तर त्याचे जे काही रिमेन्स आहे, त्यांचे जे काही हाडे आहे, त्याचे जे काही अस्थी आहे बालापूरची नदी पात्रातून आम्हाला ते भेटलेले आहे आणि ते रिकव्हरी सुद्धा झालेली आहे। याच्यामध्ये ते एक मोठी रिकव्हरी आहे कारण की तो मोठा पुरावा आहे आणि त्याचा फॉरेन्सिक अनालिसिस सुद्धा आम्ही आता ते रिमेन्स ते पाठवलेले आहे। त्याच्या डीएनए मॅचिंग डीएनए टेस्टिंग साठी पण आम्ही पाठवलेले आहे आणि कुटुंबियांना पण आम्ही माहिती दिलेली आहे, त्यांना पण आम्ही जे काही त्यांचे फायनल राईट साठी त्यांना पाहिजे ते पण आम्ही हस्तगत करणार आहोत। वापर झाला होता हो, आता जे आमचा इंट्रोगेशन झालेला आहे, कारण की आता भरपूर दिवस पण झालेले आहे, आरोपी नॉर्मली स्टेटमेंट त्यांचे चेंज पण करतात, तर आम्हाला पण क्रॉस इन्व्हेस्टिगेशन, क्रॉस इंटरोगेशन आणि वेगवेगळ्या त्यांना ठेवून इंट्रोगेशन करावा लागतो। तर आता हे निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी म्हणजे पिस्टलचा वापर हत्यामध्ये केलेला आहे, इतर पण त्यांनी म्हणजे कोयता पण वापर केला होता, कारण की त्यांनी नंतर बॉडी झालेली आहे तर तो पुरावे तर नष्ट झाले तरी सुद्धा इतर जे रिकव्हरीज आहे ते झालेली आहे। हत्याचं जे मूळ कारण जे आपण सांगत होतो, यांचा मेजर जे मुख्य आरोपी आपण म्हणू शकतात चंद्रकांत बोरकर आणि जे विक्टीम आहे अक्षय नागलकर यांचा जुना वाद होता आणि याचा जे मोठा भाऊ आहे ते एमपीडी मध्ये होता, तर चंद्रकांत बोरकरनी याच्यावर गुन्हा दाखल करून एमपीडी मध्ये टाकला, असा अक्षयला एक राग होता, नंतर चंद्रकांतला काही धमकी दिली होती कसा असा ते याच्यामध्ये सांगत आहे। परंतु यांचा एक मुख्य जे बऱ्याच दिवसपासूनचा जे वाद आहे तर त्यामुळे हे कट रचून चंद्रकांत बोरकरनी हे मर्डर केलेलं आहे, असं आमचे प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न झालेलं आहे।